नमस्कार. मेरे रश के कमर गाण्यामधलं ते एक ओळ आपल्याला ठाऊक असेल ना, तीर ऐसा लगा. हा, तशीच अवस्था आहे. तीर ऐसा लगा. अशा जागी बाण लागलाय ना की बरोबर सगळ्यांच्या त्या जागेवर ठणकायला लागलेलं आहे. अहो, थोडी ठणक आहे काही. एकाच परिवारातले सगळे आणि आजूबाजूचे सुद्धा सगळे एकाच सुरात त्याचा विरोध करायला लागले. म्हणजे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, किती किती नावं सांगावी, सगळेच्या सगळे राज ठाकरेवर तुटून पडलेले आहेत. राज ठाकरे म्हणजे राष्ट्रवादीच्या नंतर आता भाजपचा भोंगा, अशा स्वरूपाची टीका देखील विश्वप्रवक्त्यांनी करायला सुरुवात केली आहे. अर्थात विश्वप्रवक्ते आता शिवसेनेच्या ऐवजी राष्ट्रवादीच्याच गोटामध्ये गेलेले आहेत. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच ते खासदार देखील होतील राज्यसभेचे पुन्हा एकदा. राज ठाकरे यांच्यावरती जहरी टीका करत असताना या सगळ्या लोकांना एक वाक्य मात्र आधी म्हणावं वाटतंय. आश्चर्याची खरी गोष्ट इथे आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या विषयी बोलायची गरज नाही. त्यांची क्षमता काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. अशी वाक्य बोलायची आणि मग त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करायची. अगदी शरद पवारांनी सुद्धा मी राज ठाकरेंना महत्व देत नाही असं म्हणत 22 मिनिटं त्यांच्यावर टीका करण्यात, उत्तर देण्यात घातलेली आहेत. 22 मिनिटं म्हणजे मौनावर तासभर व्याख्यान दिल्यासारखाही हे. महत्व देत नाही असं म्हणायचं आणि महत्व तर देतच सुटायचं. 22 मिनिटं प्रत्येक वाक्याचं क्लिअरिफिकेशन शरद पवारांनी दिलंय. नास्तिक असल्याचं दिलंय, मी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही याचं दिलंय, शाहू फुले आंबेडकरांचं दिलंय. कोणकोणत्या वाक्याचं स्पष्टीकरण पवारांनी दिलं नाही. अहो, पवारांनी तर मी पुरंदरेंच्या विचारांना टीका केली याचा अभिमान वाटतो असं देखील सांगून टाकलं. पवार संपूर्णतः राज ठाकरेच्या भाषणावरच बोलत होते आणि पहिलं वाक्य वापरत होते, मी अशाला महत्व देत नाही. इतका काय राग यावा पवार साहेब? एवढं काय वाईट वाटावं तुम्हाला? भाजपाचं मार्गदर्शन घेतात काय? भाजपाचा भोंगा काय? भाजपचं प्रायोजकत्व काय? काहीही भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे. राज ठाकरे आत्ता भाजपचं मार्गदर्शन घेत असतील तर, हा जर तरचा विषय आहे, पवारांना राग यायचं एवढं काय कारण? याआधी आम्हाला असं कळलं होतं की राज ठाकरेंना शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसचंच मार्गदर्शन होतं म्हणे. ज्या वेळेला पवारांच्या जवळ शिवसेना नव्हती, उद्धव ठाकरे देखील आपल्या भाषणातून शरद पवारांना शिव्या घालत होते. बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं म्हणत होते. त्यावेळी शरद पवारांच्या मनामध्ये फुटलेल्या राज ठाकरेंच्या विषयी आपुलेपणाची भावना होती आणि ते त्यांच्या बाजूनी उभे होते. लावरे तो व्हिडिओ म्हणताना आपल्या मार्गदर्शनात काम करणारे राज ठाकरे शरद पवार साहेबांना गोड वाटत होते आणि आता जातीयवादाचा विषय काढल्यावरती मात्र शरद पवारांना ते कटू वाटू लागले. भलतंच इंटरेस्टिंग प्रकरण आहे होय. दादासाहेब धर्माधिकारींच्या बोधकथांमधली एक कथा मला आठवली. आता योगायोगाची गोष्ट अशी आहे की दादासाहेब धर्माधिकारी सुद्धा धर्माधिकारी आडनावामुळे ब्राह्मण पडले. आता ब्राह्मणाचंच उदाहरण देऊन सांगतोय म्हटल्यावर शरद पवारांना आणि त्यांच्या समर्थकांना नक्कीच आवडणार नाही, पण तरीही सांगतो ती बोधकथा खूप छान आहे. एकदा एक माणूस आपली गाडी घेऊन, कार त्या काळामध्ये दादासाहेब धर्माधिकारीच आहेत ते बाहेर पडले. आता या कथेतली सत्यता, रंजकता हा भाग आपण सोडू. दादासाहेब धर्माधिकारी आपली गाडी घेऊन निघाले आणि गाडीचा पाटा एका गावामध्ये खराब झाला. दुरुस्ती कुठं करायची हा प्रश्न पडला. तुटलेला पाटा जोडायचा कसा हा प्रश्न पडला. तेव्हा त्याच गावातल्या एका लोहाराला सांगितलं की बाबा पाटा तुटलाय, तो जोडून दे. लोहाराने पाटा जोडून दिला. पाटा बसवला
आणि धर्माधिकाऱ्यांनी त्यांना हातातले पैसे काढून विचारलं की बाबा तुझे पैसे किती झाले. तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाला पैसे विचारताय तुम्ही? ते म्हणाले अरे हो, काम करून घेतलंय, पैसे तर विचारायलाच पाहिजेत. तो म्हणाला साहेब, आमच्या गावातल्या एका धटिंगण शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ तुटला होता, मी बसवून दिला, त्याला म्हटलं पैसे दे, त्यानं माझी गचोड पकडली आणि म्हणला गावात राहायचंय की नाही तुला. नाही दिले म्हणाला पैसे. नंतर आमच्या गावातल्या पोलीस शिपायाच्या बंदुकीची संगीन खराब झाली होती, ती संगीन त्याला मी बनवून दिली, त्याला मागितलं पैसे, त्यानं संगीन माझ्यावरच रोखली आणि म्हणाला हीच संगीन पोटात खुपसून मारून टाकेन. साहेब, त्या दोघांची कामं करून दिली, त्या दोघांनी पैशाच्या ऐवजी धमक्या दिल्या, तुम्ही मात्र मला पैसे देतो म्हणालात म्हणून डोळ्यात पाणी आलं. तेव्हा दादासाहेब धर्माधिकारी त्याला म्हणाले, अरे हा विचार आता करतोयस, त्यावेळेला करायला पाहिजे होता ज्या वेळेला तू त्या पोलिसाची संगीन बनवून दिली होतीस. हीच संगीन आपल्यावर रोखली जाईल आणि आपल्याला धमकी दिली पाहिजे जाईल, याचा विचार तू आधी करायला हवा होतास. हे त्या गोष्टीसारखं झालं हो. एखाद्या मयताच्या शरीराला एकत्र करून त्याच्यात प्राण फुंकण्याचा मंत्र अनेकांना मिळाला. वेगवेगळे मंत्र होते ते. हे 4 शहाणे जंगलात गेले. जंगलात त्यांना एका प्राण्याची हाडं दिसली, त्यांनी हाडं गोळा केली. एकानं हाडं गोळा करून त्या हाडाचा सापळा तयार केला, त्याला ते ज्ञान होतं. दुसऱ्याला त्या हाडाच्या सापळ्यामध्ये मांस भरून कातडं लावायचं ज्ञान होतं, त्यानं ती कृती केली. तिसऱ्याला त्या प्राण्याला मूळ रूप प्राप्त करून द्यायचं ज्ञान होतं, ते त्यानं करून दिलं. तिघांना मिळून कळलं की आपण ज्या प्राण्याला जोडलंय तो एक सिंह आहे. चौथ्याला म्हणाले आता तू मात्र यात प्राण भरू नकोस बाबा. तो म्हणाला असं कसं, तुम्ही तुमच्या विद्येची बघितली योग्य आहे की नाही ते, आता मला बघायला हवी. त्यानं त्या सिंहाच्या शरीरात प्राण ओतले, सिंह जिवंत झाला आणि या चौघाला खाऊन टाकलं. धर्माधिकारींच्या कथेमधला संगीन करून देणारा लोहार आणि त्या सिंहाच्या शरीरात प्राण ओतणारा तो हुशार माणूस, या दोघांचीही अवस्था तशीच आहे. त्यांना कळायला हवं होतं की हे आपल्यावर उलटतं. शरद पवारांना देखील राज ठाकरेंना लावरे तो व्हिडिओ म्हणून मार्गदर्शन करताना हे कळायला हवं होतं की हीच विद्या कदाचित आपल्यावर उलटू शकते. ते त्यावेळेला नाही कळलं. राज ठाकरेंना वस्तुस्थिती कळली आणि त्यांनी आपल्या भाषणात, विचारात आवश्यक तो बदल केला आणि मग आता पवारांना ते झोंबायला लागलाय. एकीकडं मनसे संपलेला पक्ष आहे म्हणायचं आणि त्या पक्षावर पुन्हा पुन्हा फोकस करून बोलायचं, यात जरा गौडबंगाल दिसत नाहीये का? राज ठाकरेंना महत्व देत नाही असं विधान करायचं, 22 मिनिटे राज ठाकरेंवर बोलायचं. एकटे शरद पवार नाही, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि ते बारके पुन्हा 1 2 3 4 पवार आलेत ना, छोटे छोटे पवार सगळे, रोहित पवार, हे पवार, ते पवार, ते पवार पण बोलणार. एवढंच नाही तर पवारांचे समर्थक पण बोलणार. जयंत पाटील बोलणार, जितेंद्र आव्हाड बोलणार, संजय राऊत बोलणार. म्हणजे राज ठाकरे नावाच्या राजकारणाला जिवंत ठेवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का? राज ठाकरे अधिकाधिक मोठे होणं हे पवारांच्यासाठी आवश्यक आहे का? किंवा पवारांच्या मनातही तीच भूमिका आहे का की पवार राज ठाकरेंच्या अचूक वारानं हडबडलेत? हे तर जरा समजून घ्यायला हवं. पण एक मात्र नक्की आहे, पवार साहेब, तीर बरोबर निशाण्यावर लागलाय म्हणून तर ही तडफड चालू आहे. नमस्कार.